नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्राणीतज्ञांनो, निसर्गप्रेमींनो, आपण सगळेजण आज आहोत आगरनारळ या गावी अमृतवेध कृषी पर्यटन या ठिकाणी. वैद्य गाडगीळ कुटुंबियांचे हे अमृतवेध कृषी पर्यटन सर्व गुण संपन्न होण्यासाठी आणि आपल्या सेवेसाठी सज्ज होत आहे. महत्त्वाचा निसर्ग आणि त्याचं संवर्धन आणि त्या निसर्ग संवर्धनासोबत येणाऱ्या काही बाबी ज्या महत्त्वाच्या आहेत की जेणेकरून त्याच्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वन्य प्राणी. या वन्य प्राण्यांच्या संदर्भात एक महत्त्वाची चर्चा आपण आज बघणार आहोत. ती चर्चेला सुरुवात आणि त्याच्या प्रश्नोत्तर रूप हे देणार आहेत आपल्याला आपले म्हणू शकतो पर्यटक आणि पर्यटन तज्ञ प्रसाद भिडे सर, आणि त्यांना आगरनारळ ग्रामस्थ म्हणून प्रतिनिधी म्हणून सांगणार आहेत ते भालचंद्र कांबळे सर, जे वन्य प्राण्यांचा जो मुख्य मुद्दा आहे, ज्याच्यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आणि आपल्या सगळ्यांचा लाडका आणि आवडता प्राणी बिबट्या, या बिबट्याच्या कथा, बिबट्याच्या गोष्टी रंजक प्रकारे आणि खऱ्या घडलेल्या गोष्टी त्यांच्या गावामधल्या ते सांगणार आहेत. प्रसाद भिडे सर, आपण त्यांना काय उत्सुकतेने विचारणार आहात? आता हा विषय आपल्याकडे सुपूर्त आहे. प्रसादजी. सर नमस्कार, मी प्रसाद भिडे असतो मुंबई अंबरनाथला. माझं प्रोफेशन आहे या क्षेत्रात मी काम करतो. छोटी मोठी कामं करून खूप मोठी चालू आहे. आज मी इथे आलेलो आहे प्रद्युम्न अटलेजींमुळे, जे वांगीला त्यांचं स्वामी समर्थांचं मठ आहे. मी काल येताना असं ऐकत होतो की इथे बिबट्या खूप त्रास देतो लोकल लोकांना, शेतकऱ्यांना. त्यांचे प्राणी वगैरे पळवतो आणि त्यांचं लाईव्हलीहूड जे आहे त्याच्यात खूप बाधा येतात. तर तुम्ही ॲज अ लोकल रेसिडेंट टाउन, व्हॉट इज बिग युअर व्ह्यूज ऑन दिस? म्हणजे काय वाटतं तुम्हाला ह्याच्यावर, आणि ह्याच्यावर काय सोल्युशन्स तुम्ही सांगू शकता, किंवा गव्हर्नमेंटनी या प्रॉब्लेमवर सोल्युशन्स गावकऱ्यांना काय काढून दिले का? जे आहे ते तसंच चालू द्या, तुमचे जनावर जाऊ द्या, त्याची आम्ही नुकसान भरपाई देणार नाही, किंवा दिली तरी खूप उशिरा देऊ, असं काय आहे का? किंवा तुम्हाला या बिबट्यामुळे तुमच्या घराभोवती तुम्हाला काय अनुभव आले? बिबट्या हा जंगलात असायलाच हवा. हा, तो प्राणी असा आहे की तो असायलाच हवा. आपल्या इथं आमच्या गावात एकाच ठिकाणी तो पूर्ण आठवडाभर राहू शकत नाही. फिरता प्राणी आहे. आमच्या इथे असला तरी 1 ते 2 दिवस ते 3 दिवस जास्तीत जास्त. 3 दिवसात बाकी असा काही त्रास नसतो त्याचा. ओरडायला लागला की आपल्याला कळतं बिबट्या आहे. आता मागच्या आठवड्यात 2 दिवस तर 2-3 दिवस आपल्याकडे होता. पण असं आपले पाळीव जे प्राणी आहेत, गाई किंवा वासरे, कुत्रे, शक्यतो त्याला रानात काय भक्षी मिळालं नाही तरच आपल्याकडे तिथे जर त्याला खाद्य कमी असेल तरच तो आपल्या वस्तीत येतो आणि घेऊन जातो. असे उन्हाळ्याचे सोडलेले कुत्रे असतात त्यांना. बाकी असा काही त्याचा त्रास नाही. अच्छा. किंवा तुम्हाला कधी बिबट्या बघण्यामध्ये आलाय का? हो, बघण्यामध्ये. आता माझं घर एका बाजूला एक जंगलातच आहे, एकच घर आहे. अच्छा, कुठे? खालीच आहे गावात. अच्छा. मी स्वतः 8-8:30 वाजता जर त्या ओरडायला लागला की आपण बाहेर येऊन जरा आवाज घेतला, कुठपर्यंत आलाय. एक वेळ असं मी आलो बाहेर 10-10:30 वाजता. मी सरळ असं घर आणि रस्ताच आहे समोर, रस्त्यावर बॅटरी मारल्यावर बिबट्या समोर. अच्छा. काय नाही, तो आपण त्याला घाबरतो, तो आपल्याला घाबरतो. म्हणजे त्याचं नुकसान काही करत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण त्याला त्रास देत नाही तो आपल्याला त्रास देणारच नाही. तसं बघायला गेलं तर बिबट्या खूप शांत प्राणी आणि त्याचा पळण्याचं स्पीड खूपच पकडण्यासाठी तो पळणारच ना. हा, त्याचं ती एक बेसिक स्किल आहे की मी कसं जनावर पकडू आणि कसं माझं पोट 2 वेळचं मला अन्न मिळेल. तर असे जेव्हा प्रसंग येतात तेव्हा तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं काय गाईडलाईन्स मिळतात? ते तुमच्या कुठल्या पद्धतीने तुम्हाला ते मदत करतात की तुमचं झालेलं नुकसान अजून पुढे वाढू नये, फर्दर लॉसेस होऊ नये, आणि जर लॉसेस होत असतील तर कुठल्या बेनिफिट खाली त्याचा तुम्हाला फायदा होतो? कसं आहे की आता तर नुकसान म्हणजे काय, आपण जर ही आता गुरं लावतो, ग्रामस्थ जी सोडून लावतात, ही जर पाळली ना, त्यांच्या पाठीवर असलं तर बिबट्या कशाला थांबेल ना. पण असे लावून दिलं, दिवसभर आले तरी वेळे नाही तरी वेळ जंगलात फिरत राहिले तर ते कुठेतरी त्याला भक्षी मिळालं तर मारणारच ना तो. तो मारताना काय पूर्ण सगळं काय एकाच वेळेस काप नाही, थोडं थोडं. हा, पहिला मारल्यानंतर फक्त इथं पकडलं रक्त पिणार आणि तसंच ठेवणार.
एक तर तिथे जमिनीवर तर राहणार, तर झाडावरती लटकत ठेवणार. जसं त्याला तो चालतेपर्यंत असं ते तेवढ्या एरियातच राहणार तो. जसं त्याला भूक लागली तसं खाणार तो. म्हणजे जे आपण ॲनिमल प्लॅनेट नॅशनल जिओग्राफी चॅनलवर बघतो ते तर खूप लांबचं आपल्याला खूप जवळ दिसतं, पण इथे तुम्हाला रोजच्या आयुष्यात दिसत असेल. जसं गुजरात गीरच्या जंगलामध्ये तुम्हाला सिंह दिसतात, रस्त्यावर आलेले असतात, तुमच्या शेतावर बसलेले असतात, घराच्या अवतीभोवती फिरत असतात. ते तुमच्याकडे ढुंकून पण बघत नाही, ते तुम्हाला काही करत पण नाही. पण जर तुम्ही घाबरलात किंवा तुम्ही जर त्यांच्या हॅबिटॅटमध्ये जाऊन काही उद्योग केले की मग ते अग्रेसिव्ह होऊन ते तुम्हाला येणार. आणि हा पट्टा म्हटलं तर एक वेस्टर्न घाट होतो, वेस्टर्न घाट ऑफ गोवा किंवा वेस्टर्न घाट ऑफ महाराष्ट्र, की जिथे जंगलांमध्ये अनेक औषधी झाडं आहेत, पालमुळं आहेत, वनराई आहेत, की ज्यांनी आपला समाजाचा निसर्गाचा बॅलन्स छान मेंटेन राहतो. आणि तो मेंटेन राहिल्यामुळे आपल्याला येणारे भविष्यातले रोग किंवा काही नुकसान, नैसर्गिक नुकसान हे टाळू शकतो. पण हल्ली वाढत्या शहरीकरणामुळे जंगलातले बिबटे बाहेर येतात आणि लोकल लोकांचे जनावर नेतात. तर तुम्हाला हे फॉरेस्ट काय प्रोव्हाइड करतं? फॉरेस्ट ऑफिसर तुम्हाला आधी हिंट देतात का, किंवा ते तुमच्या शेतात येऊन काय असं सापळत असतात का, की बिबट्याला पकडून परत त्याला जंगलामध्ये सोडायचं 50, 60, 70, 80 किलोमीटरमध्ये? नाही, असं 2-3 ठिकाणी पकडले गेले. एकदा विहिरीत पडला होता तिथे बिबट्या, त्याला वरती काढून पकडून सोडून घेऊन गेले होते फॉरेस्टवाले. त्याच्यानंतर इथं खासकीत एक अडकला होता. सकाळी झाडाला पाणी घालायला एक माणूस जात होता, तो अडकलेला त्याला बघितल्यानंतर घुरघुरला. तो घुरघुरल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की काय आवाज आला म्हणून बघितलं तर बिबट्या अडकलेला होता. फॉरेस्टला कळलं, फॉरेस्ट येऊन पिंजरा लावून त्या पकडून घेऊन गेले. तुला पुढे सोडलं, जंगलात नेऊन सोडलं त्यांनी. मी असं म्हणायला होतं मध्ये की माचिलेवाडीमध्ये पण बिबट्या घुसला होता. कारण माचिलेवाडीमध्ये आमचे जवळचे अंबरनाथचे फॅमिली फ्रेंड आहेत, गोपाळ माचिले. ते आमच्या घरी जेव्हा आले होते असंच घरी भेटायला खूप दिवसांनी, तेव्हा ते म्हणत होते की शिमग्याच्या वेळी पण कधी कधी बिबटे बाहेर पडतात. तर ही गोष्ट खरी आहे का? हा, खरी आहे. म्हणजे फिरतातच बिबटे, असतातच जंगलात. आता मी म्हटलं ना मागाशी की त्यांना काही भूक लागली, त्यानंतर काही मिळालं नाही तर वस्तीकडे येतात, अदरवाईज ते येत नाही तर येत नाही.